नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी. याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपणाला की आणि काही पुरेपूर पागल झालेली असते, कामीचे मागं लागलेली असते ग्रॅनेटची. अगं त्या नयनताराला फोन करून विचार ना काय झालं ते लग्नाचं. रिश्त्यान माझ्या लग्नाचं किती काहीतरी गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत, तू पटकन फोन लाव. इथे कामिनी आपली तोंडात म्हणतात नाही चाललेलं असतं घालायचं आणि ती काहीतरी खात बसलेली असते. अगं ते साईडला ठेव ना आणि ग्रॅनी आधी तू त्या नयनताराला फोन कर. असं काही बोलल्यानंतर ना कामिनी फोन करते. अगं रिलॅक्स हो, शांत राहा जराशी. तिला मी सांगितलं आहे, धमकवलं आहे त्या नयनताराला. म्हणल्यानंतर ना ती काही जरी झालं तुझं आणि रितचं लग्न लावल्याशिवाय तिला कोणताही पर्याय राहणार नाहीये. असं काही बोलल्यानंतर न कामिनी पटकन अनिकाच्या सांगण्यावरून नयनताराला फोन लावते. नयनतारा बिचारी आपली दुःखी, तिला कोणताही रास्ता दिसत नसतो. ती प्राजीची अल्बम्स लहानपणाचे सगळे काही फोटोज बघत राहते आणि ते अल्बम एकदम कवटाळून आपल्या काळजापाशी ठेवत असते. तोपर्यंत कामिनीचा फोन येतो. काय मग नयनतारा, काय विचार केला आहेस तू? असं काही बोलल्यानंतर नयनतारा म्हणते, मी काही हे करू शकत नाही आणि ऋषी आणि अनिकाचं तर लग्न कधीच होणार नाही. असं काही बोलल्यानंतर कामिनी म्हणते, अगं ठीक आहे, तू म्हणतीस ते खरं आहे, पण जे काही ऋषीचे वडील आहेत ना त्यांच्या मोबाईलवरती मी आता प्राजूचा व्हिडिओ पाठवते आणि त्याच्यानंतर जे काही घडल त्याला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. इथे पटकन नयनतारा फोन खाली ठेवते आणि इथे ऋषीच्या वडिलांपाशी येते आणि तोपर्यंत कामिनीने व्हिडिओ पाठवून ठेवलेला असतो. नयनतारा खूप घाबरलेली असते. ऋषीचे वडील व्हिडिओ ओपन करणार तोपर्यंत कामिनीने पुन्हा एकदा डिलीट केलेला असतो आणि इथे आपली नयनतारा म्हणते, काय झालं, असं काय बघताय मोबाईलकडे? तो म्हणतो की अगं कामिनीने कसला तरी व्हिडिओ पाठवला होता, परत एकदा डिलीट केला, एखाद्या वेळेस चुकून वगैरे आला असेल. आणि नयनताराच्या फोनवरती पटकन तिचा कामिनीचा फोन येतो. तिचे ऋषीचे वडील पाहतच राहतात. अगं नयनतारा, असं काय करतेस तू? फोन उचल ना, त्यांचाच फोन आहे, बहुतेक तुझ्याकडे काम असणार आहे. नयनतारा फोन उचलते. काय मग झलक बघितलीस का? ट्रेलर होता, अजून पिक्चर अजून बाकी आहे. मी फक्त तुला ट्रेलर दाखवलाय नयनतारा. विचार कर तू मग काय करायचंय ते. नयनतारा तर खूप घाबरते आणि कामिनी फोन ठेवून देते. तोपर्यंत नयनतारा असा विचार करते की ऋषीच्या वडिलांना सगळं काही कामिनीचं सत्यच दाखवायला पाहिजे, कारण की ती मला ब्लॅकमेल करते की जर ऋषी आणि अनिकाचं लग्न जर नाही लावून दिलं तर प्राजूचा व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवून तिचं बुरे हाल करेन. असं काही झाल्यानंतर ती ऋषीच्या वडिलांशी बोलायला जाते, पण ऋषीच्या वडिलांना तोपर्यंत ऑफिसमधून फोन येतो, त्यासाठी ते काय बोलू शकत नाही. अगं नयनतारा, मला ना आता सध्या ऑफिसला जायचं आहे आणि तू आपण नंतर बोलूया निवांत. नयनतारा खूप प्रयत्न करते बोलायचा, तरीही ते काही बोलू शकत नाही. तोपर्यंत ते सरू आपली ऋषीपाशी आलेले असते. ऋषी बसलेला असतो आणि ऋषी सगळी काही प्रॉब्लेम, स्वतःच्या मनातल्या गोष्टी कमळीबद्दल सरूच्या समोर म्हणजे शेअर करतो. सरूला म्हणतो की आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी आहे, जस्टली फ्रेंड आहोत आम्ही, आणि खूप धाडशी, हिंमतवाली आहे, स्ट्रॉंग आहे, सगळं काही. ती गावावरून हिता आली आहे, दोघीजणी बहिणी. त्यांचा भाऊही आहे, तो कॅन्टीनमध्ये काम करतो. ह्या दोघीजणी एवढ्या छान आणि मेहनती आहेत, खरंच मानलं पाहिजे त्यांना. पण मी त्यांच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आहे, त्यांना सांगू शकत नाही. जर सांगितली तर तिचं सगळं काही शिक्षण ते सोडून गावी जायला लागल. तोपर्यंत सरू म्हणते, हो खूपच छान मुलगी आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे, तुम्ही तिला आता फोन लावता का? इथे बंड्याच्या मोबाईलवरती आपला ऋषी फोन लावतो. अरे बंड्या, कमळी फोशी फोन घेऊन जा ना, इथे आमच्या घरामध्ये मावशी ज्या आहेत ना त्यांना बोलायचं आहे कमळीशी. असं काही म्हणत असताना कमळीपाशी फोन घेऊन जाणार बंड्या, तर ती निंगी बाहेरून येते. अगं कमळे, अभ्यास करते, कर अभ्यास कर. तोपर्यंत ती बॅगमध्ये काहीतरी खायला आपलं शोधत असते. तिला जिकडं तिकडं खाणंच दिसत असतं. तोपर्यंत अरे देवा, खायला तर अजिबातच काहीच नाहीये. तोपर्यंत म्हणते कमळे, चल ना चल, काहीतरी कॅन्टीनमधून नाश्ता करून येऊया आपण.
कमळी म्हणते, नाही, मला खूप सारी पुस्तकं वाचायचं आहेत, मला वेळ नाही आहे आता. अगं चल ना चल, माझ्या पोटातले कावळी पाक ओरडून ओरडून घायला येतील, माझी आतडी खातील. असं काही बोलल्यानंतर कमळी म्हणते, अगं किती ओव्हर ॲक्टिंग करतेस निघे, किती शांत बस जराशी. आणि थोड्या वेळेस खाल्लं नाहीस मग काही काय होणार नाही तुला, आणि तुझे कावळे पण पोटातले काय मरून जाणार नाही ती. असं काही बोलल्यानंतर ना निंगी आपली शांत बसते. बंड्या येतो, म्हणतो, अगं कमळे, तुझ्यासाठी ना ऋषी सरांनी फोन केला आहे, त्यांना कोणाशी तरी बोलवायचं आहे तुझ्याशी. तोपर्यंत ऋषी म्हणतो, अगं कमळी, आमच्या घरातल्या ज्या मावशी आहेत ना त्यांच्याशी बोल, त्यांना बोलायचं आहे तुझ्याशी. सरू आपला फोन घेते आणि हॅलो बोलणार. तोपर्यंत कमळी आवाज ऐकणार. तोपर्यंत कमळी आपल्या सरूला खोकला एवढा जोरात जास्त येतो ना, काही विचारायलाच नको. त्यामुळे ती काही आजही सरू आणि कमळीची काही बोलणं झालेलं नसतं. अखेर काही ते सुद्धा सत्य ह्या दोघींना पडलेलं नसतं, माहीत पडलेलं नसतं नक्की काय सत्य आहे. शेवटी मायालेकी एकमेकींशीच बोलत असतात. पण इथे ऋषी पटकन उठतो, त्यांना पाणी वगैरे देतो, म्हणतो की सरू मावशी, आपण नंतर बोलूया, चला आता तुम्ही आराम करा. असं म्हटल्यानंतर ना त्या जातात. ऋषी कमळीशी बोलतो, कमळी ऐकून घे, मला माहिती आहे तुला तुझ्या घरच्यांची खूप आठवण येत आहे, पण ऐक, आज मी आबा म्हणून, आज मी आई म्हणून तुझ्याशी बोलत आहे. प्रत्येक वेळेस तुझ्या आबांनी आईंनी खूप सारी स्वप्न तुझ्यासाठी पाहिली आहेत, तुला माहिती आहे का. असं काही भरपूर काही ऋषी बोलत असतो, तिला प्रेरित करत असतो. असं काही बोलल्यानंतर न ऋषी आणि कमळी खरंच फोनवरती रडतात. कमळीच्या डोळ्यातून पाणी येतं. ऋषी म्हणतो, मी एका ठिकाणचं तुला म्हणजे ठिकाणी बोलवतोय, तिला तिथं मला भेटायला ये. तोपर्यंत कमळी म्हणते, हो ठीक आहे. तोपर्यंत ऋषी आणि कमळी त्या ठिकाणी भेटायला निघतात. कमळी तर आधीच पोचते, ऋषीही जायला निघतो. ऋषी म्हणतो, कमळी मला माफ कर, ह्यावेळेस मी तुझ्याशी खोटं बोललो आहोत, पण हे सत्य जर समोर आलं तेव्हा मला माफ करशील का नाही ते काही मला माहीत नाही आहे. पण ऋषी कमळीला भेटायला जाणार. तोपर्यंत नयनताराचा फोन येतो. नयनतारा म्हणते, ऋषी काही जरी झालं तू ज्या त्या ठिकाणी आहेस तिथे लवकर घरी ये. आणि मला ना खरंच कसं तरी होतं, अटॅक आल्याचं नाटक करते नयनतारा. आणि तिथे आलेली असते आपली अनिका आणि कामिनी. सगळ्यांसमोर सांगत असते कामिनी की आमच्या अनिकाचं लग्न ठरलं आहे. तो पण राधिका आणि सगळे काही अचंबित होऊन अनिकाकडे पाहतात. नयनतारा स्तब्ध असते आणि म्हणते की अनिकाचं हजबंड कोण आहे. तोपर्यंत कामिनी पटकन म्हणते, आपला ऋषी, अजून कोण दुसरा असणार आहे. असं काही ऐकल्यानंतर न ऋषीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. अरे मी आणि माझ्या विरोधामध्ये हे लग्न कधी फिक्स झालं. असं म्हणल्यानंतर नयनताराकडे तो पाहतच राहतो. त्याला काही कळतच नसते की नक्की मॅटर काय आहे. पण नयनतारा हे सगळं काही मजबुरीसाठी करत असते. पण आपल्याला काही येणाऱ्या भागामध्ये असं काही बघायला भेटणार आहे की ही अनिका तिच्या मैत्रिणीबरोबर बोलत असते की माझ्या ग्रॅनी आजीने असं काही त्या नयनताराला ब्लॅकमेल केलं आहे ना, ती काही जरी झालं ऋषीचं माझं लग्न लावून देणार म्हणजे देणारच. तोपर्यंत हे सगळं बोलणं बंड्या ऐकतो. बंड्या म्हणतो, मला काही जरी केलं तर आता ना मला त्या ऋषी सरांना सावध केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे हे अनिकाचं कामिनीचं सत्य सगळ्यांसमोर लवकरात लवकर येणार आहे. नक्की आपल्या ऋषीचं अनिकाचं लग्न होईल का. कमळीला जेव्हा हे सत्य समजेल तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकेल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय सगळ्यांना.